नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजची रेसिपी एकदम आपली मस्त होणार आहे। उन्हाळा लागला आहे, भाजी बनवायचा कंटाळा येतो, कधी घरात भाजी नसेल तर प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो काय करावे लवकरात लवकर। तर ही रेसिपी त्यांच्यासाठी 10 मिनिटात बनवून रेडी होणार आहे आज आपली भाजी। तर चला बनवायला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी मी इथे पॅन घेतला आहे। पॅन ऐवजी जर तुम्ही लोखंडाचा काळा तवा घेतला ना तर अतिउत्तम, त्यामध्ये खूप छान बनते ही भाजी। तर भाजीसाठी इथे मी काय घेतलं आहे, कांदा। मी इथे 4 कांदे घेतले, छान बारीक चिरून घेतले। तुम्ही उभा पण कापू शकता। ही रेसिपी एकदम ट्रेडिशनल आहे। आधीच्या काळात ही रेसिपी बनायची, जशी भाकरी बनली की लगेच तव्यावर भाजी बनवून पटकन बनवून गावाकडे कामाकडे जायच्या बाया, तर ही ती रेसिपी आहे। तर कांदा मी बारीक करून आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे, तेल वगैरे नाही टाकायचं आहे। फक्त कांदा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत, थोडासा पिंकिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी लसूण पाकळ्या टाकल्या आहे बारीक कापून, ह्या आहे 10-12 आहे। त्याला छानपैकी बारीक कापून घेतले आणि त्याचे तुकडे करून ते पण यामध्ये टाकून घेतले। तर याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, लहान नाही ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला लवकरात लवकर करायची आहे म्हणून। तर मी याला भाजून घेते। याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे, तुम्हाला सांगितलं आहे। लवकरच येतो गोल्डन कलर जसा आपण गॅस मोठा ठेवला तर। आता बघा तुम्ही, लवकरात लवकर आपला कांदा पण मस्तपैकी भाजून होणार आहे। तर बघा अशा प्रकारे कांदा झाला ट्रान्सपरंट थोडा की इथपर्यंत आपल्याला करायचं आहे। त्यानंतर दुसरी स्टेप आपली, असा कांदा झाला की त्यामध्ये आपण टाकूया तेल। तेल कुठलं घ्यायचं, कुठलं पण घेऊ शकता तेल। जसं माझं हे तेल ना आधीच तापवलेलं होतं, म्हणजे तापवून ठेवलेलं, जे आपण पुऱ्या वगैरे जास्तीचं तेल असतं ना उरलेलं, तेच तेल मी ठेवलं होतं ना तापलेलं, तेच तेल टाकलं आहे मी याच्यामध्ये। तर तेल एकदम थोडंच टाकलं आहे मी। थोडं तेल टाकून आपण याला आणखी थोडंसं तेलामध्ये आता मिक्स करून घेऊया। आधी आपण तेल टाकलं नव्हतं, बिना तेलानेच भाजून घ्यायचं आहे। तेल टाकून नाही भाजायचा कांदा। जर तेल टाकून तुम्ही कांदा भाजायला घेतला ना, लवकर भाजून होत नाही, खूप वेळ लागतो। याच्यात टाकली कसुरी मेथी। कसुरी मेथी थोडीशी टाकली आहे मी, 1 चम्मच। ती बुरबुरून टाकली आहे वरतून, यानी पण खूपच छान टेस्ट येतो, तेही तुम्ही नक्की टाका। त्यानंतर याला पण मी मिक्स करून घेते यामध्ये। आणि बघा एकदम सिंपल, म्हणजे जास्त काही साहित्य लागणार नाही आणि लवकरात लवकर बनणार आहे। आणि खायला तर खूपच छान लागते, खूप मस्त बनते ही वाली भाजी। तर ही वाली भाजी तुम्ही नक्की बनवून बघाल। तर यानंतर आपली दुसरी स्टेप आता, याच्यानंतर मी याच्यात टाकते मीठ। मीठ टाकूया चवीनुसार, चवीनुसार मीठ टाकूया। त्याला पण याच्यात मिक्स करून घेऊया आपण। मसाले आपल्याला आधीच नाही टाकायचे आहे ना, की जळू शकतात, म्हणून ते आपण नंतर टाकूया। तर याला मी कसुरी मेथी, मीठ आणि तेल आपलं झालं आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपण। आणि यामध्ये मी आता टाकते, हे बघा भुईमुगाच्या शेंगांचा थोडासा कूट आहे, ते थोडंसं टाकलं आहे। शेंगदाणे भाजलेले होते आधीचेच, आणि त्याला मी मिक्सीमध्ये थोडंसं क्रश करून घेतलं आहे। एकदम जास्त पण नाही आपल्याला बारीक करायचं आहे, थोडे तुकडे असेल असे किंवा बारीक झालं तरी चालेल, काही प्रश्न नाही आहे। चव छान येते पण। त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये हळद पावडर टाकणार आहे। तर थोडेसेच मसाले टाकूया, एकदम जास्त नाही टाकायचे आपल्याला। आणि लाल तिखट टाकलं 1 चम्मच। लाल तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे टाका, तुम्हाला जर जास्त आवडतं जास्त, कमी तर कमी। धणेपूड टाकलं आहे। तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता कापून, जर तुम्हाला हिरव्या मिरच्या आवडत असणार तर ते पण टाकू शकता तुम्ही यामध्ये। मला जे आवडतं मी तेच टाकलं आहे। गरम मसाला पण टाकू शकता, पण मी गरम मसाले नाही वापरली आहे। उन्हाळा आहे, गरमी भरपूर आहे, गरम मसाला खाल्ला नाही तरी चांगलाच आहे, कमीच खायला पाहिजे, म्हणून मी एकदम कमी टाकलं आहे। थोडीशी टाकलं आहे जिरापूड, भाजलेला जिरा असतो त्याचं पावडर बनवून ठेवलं होतं, ते पण मी थोडंसं यामध्ये ॲड केलं आहे। हे टाकलं आहे थोडंसं कश्मीरी लाल मिर्च पावडर, फक्त कलरसाठी, चव वगैरे याच्यामध्ये काही नसते। आता याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजी आपली रेडी झालीच आहे समजा तुम्ही, फक्त मसाले मिक्स करून याला फक्त आपण ना 30-40 सेकंद व्यवस्थित मिक्स करून गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि थोडंसं मिक्स करून घेऊया मस्तपैकी। बघा छान एकदम। ह्या स्टेपला तुम्ही आणखी थोडी कसुरी मेथी पण टाकू शकता, चव आणखी खूप छान येते। तर याला बघा रेडी आहे आपली एकदम मस्त झणझणीत कांद्याची भाजी, किंवा तुम्ही याला कांद्याचा घेंगा पण म्हणू शकता, आमच्याकडे कांद्याचा घेंगा म्हणतात याला। तर याला मी तुम्हाला सर्विंग करून प्लेटमध्ये पण टाकून दाखवते। आता हे बघा सर्व करूया आपण यामध्ये।
बघा किती छान दिसते। कांद्याची भाजी खायला खूपच मस्त अप्रतिम आहे। तुम्ही ही वाली रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून पण मला नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती आणि तुम्हाला खायला कशी वाटली। ही एकदम जुनी रेसिपी आहे, नवीन अशी काही नाही आहे। माझी आजी वगैरे बनवायची तीच रेसिपी आहे ही, तीच मी तुमच्यासोबत आज शेअर केली आहे। तर आपण असेच व्हिडिओसोबत आणखी लवकरात लवकर भेटूया। तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा आणि छान छान कमेंट पण करा। तर चला बाय, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।